न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार, मी नम्रता, तुम्ही पाहताय विजन महाराष्ट्र न्यूज। ठाण्यामध्ये अॅमेझॉनचा डेटा सेंटर प्रकल्प हा उपक्रम राबवण्यात येणार आहे आणि त्याला वेकअप ठाणेकर अर्थात ठाणेकर नागरिक विरोध करताना पाहायला मिळतात। यापूर्वी देखील ठाण्यात वेकअप ठाणेकरचे बॅनर जे आहेत ते झळकलेले होते। यानंतर पत्रकार परिषद घेत या प्रकल्पाला विरोध जो आहे तो दर्शवण्यात आला। ठाण्यातील बाळकुम याच परिसरामध्ये माझ्या मागच्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी हा प्रकल्प जो आहे तो उभारला जाणार आहे आणि त्याच्याच निषेधार्थ आज वेकअप ठाणेकर यांच्या माध्यमातून सर्व ठाणेकर नागरिक जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत। तीव्र निषेध जो आहे तो नोंदवताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वीच वेकअप ठाणेकरच्या प्रतिनिधींनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट देखील घेतली। मात्र या भेटी दरम्यान या बैठकीत खरं तर त्यांनी असं देखील सांगितलं की डेटा सेंटरचा जो काही विषय आहे तो राज्य शासनाकडे वर्ग केला जाईल असं आयुक्त सौरभ राव यांनी खरं तर आश्वासित केलेलं होतं आणि त्यानंतर देखील वेकअप ठाणेकरच्या माध्यमातून आज तीव्र निषेध जो आहे तो नोंदवला जात आहे। आपण जर पाहिलं तर अॅमेझॉनचं डेटा सेंटर या ठिकाणी उभारलं गेलं तर अतिरिक्त पाण्याचा जो काही साठा आहे तो या प्रकल्पाला दिला जाणार आहे आणि एकंदरीत जर आपण ठाण्याची परिस्थिती पाहिली तर अद्यापही घोडबंदर पट्टा असेल किंवा ठाण्यातील अनेक भागांमध्ये पाणी हे अनियमित आहे, सुरळीत पाण्याचा पुरवठा नाहीये। त्यामुळे ठाणेकरांच्या जे खरं तर ठाणेकरांना जे मिळणारं पाणी आहे ते या डेटा सेंटरला दिलं जाणार का आणि त्याच निषेधार्थ किंवा अनेक सोयी सुविधा या डेटा सेंटरला दिल्या जाणार आहेत। त्याच निषेधार्थ आज वेकअप ठाणेकर हे रस्त्यावर उतरलेले आहेत, तीव्र निषेध नोंदवताना पाहायला मिळतात। या संदर्भात आपण प्रतिनिधींशी बातचीत करणार आहोत। आम्ही वेकअप ठाणेकर नावाची एक संस्था बनवली। ही संस्था ठाण्यामध्ये होणाऱ्या डेव्हलपमेंटच्या विरोधात अजिबात नाही, पण अनप्लॅन डेव्हलपमेंट आणि ज्या डेव्हलपमेंटमध्ये हानी होणार आहे ठाणेकरांची त्याच्यासाठी आपण उतरलो। आज आपण रस्त्यावर नागरिक उतरलेत ह्या डेटा सेंटरच्या विरोधात। या 53 एकरमध्ये हा जो डेटा सेंटर येणार आहे त्याच्यात ठाण्याच्या लोकांना फायदा तर कुठलाच नाही, नुकसान 100 आहे। आज ऑलरेडी ठाण्यामध्ये 30 MLD पाण्याच्या शॉर्टेज असताना आपण 12 MLD पाणी त्यांना देणार असं आयुक्त स्वतः म्हणतात। हे एक झालं। 422 मेगावॉटचा हा प्रकल्प आहे। काल तुम्हाला मी सांगतो की 200 मेगावॉटची एक लाईन ट्रिप झाली तर डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर पर्यंत 2 तास लाईट नव्हती। 4,30,000 लोकांच्या घरातले लाईट गेले। तुम्ही विचार करा, 4,422 मेगावॉटचं इलेक्ट्रिसिटी आपण इथे देणार आहोत। 100% ह्यांनी काहीही सांगितलं तरी एक हीट आयलंड याच्या आजूबाजूनी 4-5 किलोमीटर मध्ये होणार आहे। आज आपण बघितलं तर डेटा सेंटरची कल्पना किंवा हायपर स्केल डेटा सेंटरची कल्पना 22 नंतर लोकांना कळली। डेटा सेंटर होते पण इथे काय म्हणतंय तर एक हायपर स्केल डेटा सेंटर म्हणतंय। आज जगभर डेटा सेंटर्सला विरोध होतोय आणि जे जगभर विरोध होतोय, जगभर लेजिस्लेशन बदलत आहे, मग आपण का लेजिस्लेशन इथे बदलू शकत नाही? 2006च्या टाउनशिप मध्ये तुम्ही यांना परवानग्या दिलेल्या आहेत। आमचा याला 100% विरोध आहे। आमचा विरोध अॅमेझॉनला न करता आम्ही महाराष्ट्र शासनाला प्रयत्न करतोय सांगायचं की आता आपल्याला जर कळलंय की काय हानी होणार आहे तर त्याच्यावर काहीतरी लेजिस्लेशन आणा आणि हा डेटा सेंटर रेसिडेन्शियल याच्या बाहेर निघून च्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक। पावसाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक तसेच घरकाम करणाऱ्या महिलांना दिलासा देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने भव्य मोफत छत्री वाटप या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली टेंबीनाका शाखा प्रमुख तथा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख निखिल बुडजडे यांच्या पुढाकारातून हा सेवाभावी
उपक्रम राबवण्यात आलाय। ठाण्यातील चरे येथील मावळी मंडळ हॉल गणेश टॉकीज जवळ आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। यावेळी ठाण्याच्या प्रथम नागरिक महापौर शर्मिला पिंपळकर, शिवसेना गटनेते नगरसेवक पवन कदम, ठाणे शहर विधानसभा प्रमुख हेमंत पवार, शिवसेना सचिव विलास जोशी, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण, आयोजक निखिल बुडजडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते। या उपक्रमाअंतर्गत सुमारे 5,000 ज्येष्ठ नागरिक आणि घरकाम करणाऱ्या महिलांना मोफत छत्र्यांचं वाटप करण्यात आलंय। पावसाळ्यात दैनंदिन कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास करता यावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणावर हा सेवाभावी उपक्रम राबवण्यात आलाय। सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिकांच्या मदतीसाठी शिवसेना सातत्यानं विविध उपक्रम राबवत असून समाजसेवा हा पक्षाच्या कार्याचा अविभाज्य भाग असल्याचं यावेळी मान्यवरांनी नमूद केलंय। उपस्थितांनी या उपक्रमाचं स्वागत करत अशा सामाजिक उपक्रमाची सातत्यानं अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली। कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। तसेच शिवसेना ही केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नसून वर्षभर समाजहितासाठी आणि गरजू नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला। सर्वांना माझा नमस्कार। धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 22 शाखा प्रमुख निखिल बुडजुडे यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोफत छत्री वाटप ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि घरकाम करणाऱ्या महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे। मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक आज इथे उपस्थित आहेत। असेच अनेक कार्यक्रम खरं तर निखिल दादाच्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक होत असतात। मी शुभेच्छा देते की अशाच प्रकारचे चांगले चांगले कार्यक्रम उपक्रम दादाच्या हातून घडत राहो। धन्यवाद। ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागाचा समतोल, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास साधण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी परस्पर समन्वयानं काम करावे असे निर्देश खासदार तथा जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती अर्थात दिशाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिलेत। जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ठाणे यांच्या वतीने काल 17 जुलै रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। बैठकीत जिल्ह्यातील विविध विकास कामे, केंद्र व राज्य शासनांच्या योजनांची अंमलबजावणी, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, कचरा व्यवस्थापन आणि लोककल्याणकारी योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आलाय। या बैठकीला खासदार तथा समितीचे सहअध्यक्ष नरेश मस्के, खासदार तथा सहअध्यक्ष सुरेश म्हात्रे, आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, रईस शेख, राजेश मोरे, सुलभा गायकवाड, ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी, महापौर उल्हासनगर महानगरपालिका अश्विनी निकम, भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे महापौर नारायण चौधरी, अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तेजश्री पाटील, उपनगराध्यक्ष कुळगाव बदलापूर प्रियंका दामले, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधा विनोद अरविंद शर्मा, तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर, उल्हासनगरचे आयुक्त मनीषा आव्हाळे, ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड तसेच सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमाने केंद्र सरकारच्या ज्या ज्या योजना जिल्ह्यामध्ये सुरू आहेत त्या योजनांचा आढावा घेण्याचं काम जे आहे दिशा कमिटीच्या माध्यमाने या ठिकाणी झालं। जिल्ह्यातील तिन्ही खासदार या ठिकाणी उपस्थित होते, त्याचबरोबर आमदार महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत, नगराध्यक्ष असतील, महापौर, सगळे कलेक्टर महोदय, आयुक्त महोदय
आणि या बैठकीमध्ये केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. कशा प्रकारे योजना ज्या सुरू आहेत, कशा प्रकारे उद्दिष्ट जे आहे हे फुलफिल केलं जात आहे, काही उद्दिष्ट जे आहे हे राहिलेलं आहे, ते का राहिलेलं आहे, त्या सगळ्यांवरती जो आहे हा आढावा त्याचा घेण्यात आला. याच्यामध्ये शाळांची परिस्थिती काय आहे, कशा प्रकारे शाळा ज्या आहेत ते येणाऱ्या काळामध्ये आपण स्मार्ट स्कूल्स करू शकतो, या ठाणे जिल्ह्यामधील सर्व शाळा ज्या आहेत त्या कशा आदर्श होतील, याच्यासाठी देखील एक आढावा 100 कोटीचा DPR जो आहे 100 कोटीचा बनवण्यासाठी सूचना ज्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर या पूर्ण MMR जो रिजन आहे याच्यामध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प ज्या महानगरपालिकेमध्ये आहे तो आहे, पण जिथे नाही आहे तिथे इंटिग्रेटेड प्रकल्प कसा राबवला जाईल. जिल्हा परिषदेसाठी आपण पहिल्यांदाच ठाणे जिल्हा पहिला असेल की जो स्वतःचा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प राबवणार आहे. MPCBने त्याचा DPR बनवला, त्याच्या जागा ज्या आहेत कुठे कुठे करायच्या ह्याचा पूर्ण DPR आणि त्याचा आता कार्यान्वित जे आहे ते काही महिन्यांमध्ये काही दिवसांमध्ये जे आहे हा तो प्रोजेक्ट कल्याण ग्रामीणमध्ये हा राबवला जाईल. आणि त्याच आधारावरती ठाणे ग्रामीण भागामध्ये जिथे जिथे आता महानगरपालिका नाही आहे तिथे देखील अशाच प्रकारे डिसेंट्रलाइज्ड पद्धतीने सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रोजेक्ट जे आहे ते आम्ही राबवू. त्याचबरोबर उल्हास आणि वालधुनी नदी याचा देखील DPR बनवण्याचं काम MPCBने केलेलं आहे. 1 वर्ष त्याच्यावरती अभ्यास केला आहे. निरी संस्था जी आहे त्याच्याबरोबर काम करते आणि लवकरच त्याला मान्यता जो आहे तो MPCB कडून मिळेल. गेले अनेक वर्ष वालधुनी आणि उल्हास नदी हे प्रदूषित नदी म्हणून आपण आपण ओळखतो. सगळं एफ्युलेंट असेल, सिवेज असेल, या सगळ्या गोष्टी ज्या त्या नद्यांमध्ये जातं. ह्याचा पूर्ण डिटेल अनालिसिस जो आहे हा MPCBने केलेला आहे. आणि ह्याला जेव्हा मान्यता मिळेल तेव्हा या पूर्ण दोन्ही नदीचा उगमापासून ते जिथे समुद्राला जाऊन मिळतात तिथपर्यंत जे आहे ह्या पूर्ण नदीचं रिज्युव्हेनेशन जे आहे ते त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. खूप महत्वाकांक्षी प्रकल्प जो आहे तो ठाणे जिल्ह्यासाठी हा असणार आहे. आणि त्यासाठी मी MPCBचं धन्यवाद व्यक्त करतो की 1 वर्षापासून ते या प्रोजेक्टवरती अभ्यास करत आहे. आता त्याला लवकरात लवकर मान्यता मिळेल. त्याचबरोबर जेव्हा रिज्युव्हेनेशन होईल तेव्हा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट देखील, कारण की ही नदी जी आहे 4-5 शहरांमधून होऊन जाते, तर तिथे जिथे जिथे ही नदी आहे तिथे तिथे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट देखील होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर MSRDCचा एक इकडे विषय झाला नॅशनल हायवेचा, त्याच्यावरती डिटेल बाबा गेल्या वेळेस देखील शिंदे साहेबांनी सूचना केल्या होत्या DPDC मध्ये की याचं थर्ड पार्टी ऑडिट करा आणि त्याच्यावरती तो जो रिपोर्ट असेल तो रिपोर्ट जो आहे तो लवकरात लवकर त्या ठिकाणी द्या. पुन्हा सूचना ज्या आहेत त्या आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत. त्याचबरोबर खेलो इंडियाच्या माध्यमाने वेगवेगळ्या शहरांमध्ये खेलो इंडियाचा फंड कसा युटिलाइज केला जाईल त्याच्यासाठी प्रस्ताव बनवण्यासाठी सांगितलेला आहे. सगळ्या शहरांमध्ये DPचा आणि अंडरग्राऊंड केबलिंगचा मोठा विषय आहे. जेव्हा रस्ते आपण वाईड करतो तेव्हा DP जे आहे शिफ्ट होत नाही. त्याच्यासाठी देखील सगळ्या महानगरपालिकांना सूचना केलेल्या आहेत की जिथे जिथे रोड वाईडनिंग झालेले तिथे DP शिफ्ट झालं त्याचा एक आराखडा बनवा, जेणेकरून DPDC मधून किंवा राज्य शासनाकडून तो निधी जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात येईल. त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना त्याच्याबद्दल जे आहे हे या ठिकाणी आढावा घेण्यात आला. या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना एकतर म्हाडाच्या माध्यमाने राबवली जाते. खोनी असेल, शिरडोन असेल, या अजून 3-4 ठिकाणी ही योजना आपण करतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थी जे आहे हे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमाने निर्माण झालेले आहेत आणि त्यांना घरं देण्याचं काम या सर्व जो म्हाडा प्रकल्प करते त्याच्यामध्ये मला वाटतं 85% लोकांना घरं जी आहेत ती दिलेली आहेत. भविष्यामध्ये उल्हासनगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजना होते, त्याचबरोबर ग्रामीण प्रधानमंत्री आवास योजना देखील झालेली आहे. त्याच्यामधून देखील लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये घरं जी आहे ती देण्याचं काम केलेलं आहे. ठाणे महानगरपालिका देखील आता प्रधानमंत्री आवास योजना या ठिकाणी राबवते. तर असे ज्या ज्या केंद्र सरकारचे प्रोजेक्ट होते हे सर्व आणि त्याचबरोबर JSJW म्हणजे पाणी जिरवा पाणी अडवा हा जो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे केंद्र सरकारचा, आता JSJW 3.0 देखील आलेला आहे. याच्या अगोदर 1.0 2.0 जे आहे हा प्रोजेक्ट झालेला आहे.
याच्यामध्ये जे आहे हे विहिरीचं काम असेल, अंडरग्राऊंड वॉटर टेबल जो आहे हा कसा वाढेल, भूगर्भातील पाणी कसं वाढेल, याच्यासाठी हा प्रोजेक्ट आहे, हा प्रकल्प आहे आणि हा खूप महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. हे सगळे उद्दिष्ट तर आपण मीट करतो, पण ह्या उद्दिष्ट आपण जेव्हा करतो तेव्हा ग्राउंड लेवल खरंच वाढते का, याच्यासाठी एक इम्पॅक्ट अनालिसिस केलं पाहिजे. तशा सूचना मी कलेक्टर महोदयांना दिलेल्या आहेत की त्याच्यावरती एक थर्ड पार्टी इम्पॅक्ट अनालिसिस करण्यासाठी एजन्सी आपण नेमा, जेणेकरून जे आपण काम करतोय खरंच त्याच्यामधून जे आहे ते भूगर्भातली पातळी जी आहे ती पाण्याची वाढते की नाही वाढत आहे, त्याचा काय फायदा होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींवरती आणि अनेक प्रकल्प अजून होत्या. हे मेजर तुम्हाला मी सांगितलं, अनेक प्रकल्प जे केंद्र सरकारचे आहेत हे त्याच्यावरती चर्चा या ठिकाणी झाल्या आणि चांगला आढावा, चांगलं काम जे आहे ठाणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होतंय आणि जी कामं प्रलंबित आहेत ती का झाली त्याचा संक्षिप्त आढावा जो देखील घेण्यात आला आणि त्याचबरोबर त्याच्यावरती डिटेल रिपोर्ट जे आहे, जसं जलजीवन मिशन, या जलजीवन मिशनवरती डिटेल आढावा जो आहे हा मी मागवलेला आहे जिल्हा परिषद अध्यक्षांकडून, जेणेकरून खरंच जलजीवन मिशन किती पर्सेंट जो आहे सक्सेसफुल झालेलं आहे, किती लोकांपर्यंत जे आहे ते पाणी जे आहे ते घराघरापर्यंत जे आहे हे पोचलेलं आहे. कारण की हा खूपच एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे जलजीवन मिशन, जेणेकरून प्रत्येक घरापर्यंत पाणी, हर घर जल. तर या सगळ्या गोष्टींचा आढावा जो आहे तो या ठिकाणी झाला आणि चांगलं काम जिल्ह्यामध्ये होतंय. काही सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत त्या मी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.